शनिवारी अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन आहे, म्हणून आज मी तुम्हाला अब्दुल कलाम यांची गोष्ट सांगते. आता एक गोष्ट सांगितली, आवडली तुम्हाला, स्कूल टॉपर. आता दुसरी गोष्ट आहे करपलेली भाकरी. अब्दुल कलाम यांची परिस्थिती मी आता सांगितलं तुम्हाला कशी होती, गरीब होती. ज्यावेळी परिस्थिती गरीब असते त्यावेळी जेवण जे आहे ना बनवलं जातं घरामध्ये ते सुद्धा मोजून मापून बनवलं जातं. हां, आता सीतांशू 2 चपात्या खाणार आहे ना, 2 सीतांशूसाठी चपात्या. हां, अन्वेषा किती चपात्या खाणार आहे, 3, तिच्यासाठी 3 चपात्या. मम्मी किती खाणार आहे, पप्पा किती खाणार आहे, असं सगळं घरातले जे व्यक्ती आहेत ना त्या सगळ्यांना ठरवल्याप्रमाणे चपाती भाकरी केली जाते. मग तशीच अब्दुल कलाम यांची परिस्थिती गरीब होती आणि कुटुंबामध्ये खूप एकत्र कुटुंब असल्यामुळे खूप माणसं होती, त्यामुळे मोजून सगळ्यांच्या भाकरी केल्या जायच्या. एक दिवस काय होतं, अब्दुल कलाम यांचे वडील जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर त्यांच्या ताटामध्ये एका बाजूनी करपलेली भाकरी आई वाढते. आणि मग करपलेली भाकरी वाढल्यानंतर बघा आपण काय करू, लगेच ओरडू की नाही, काय मम्मा तुला कळतं की नाही ही असली भाकरी करपून भाकरी मला दिली म्हणू की नाही आपण. तर अब्दुल कलाम यांचे वडील एकही शब्द न बोलता ते करपलेली जी भाकरी असतात ती जेवण म्हणून व्यवस्थित खातात. मग जेवण झाल्यानंतर अब्दुल कलाम यांची आई आहे ना, ती आई वडिलांची माफी मागते की आज स्वयंपाक करत असताना माझ्याकडून ही जरा भाकरी करपली, त्याबद्दल मला क्षमा करा म्हणून. तर त्यावेळी ते काय म्हणतात ते ऐका बरं का, ते महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणतात मला करपलेली भाकरी खूप आवडते. आता आवडत असेल का त्यांना, कोणाला करपलेली भाकरी आवडेल का, नाही. पण आईला वाईट वाटू नये म्हणून अब्दुल कलामांचे वडील म्हणतात की मला करपलेली भाकरी खूप आवडते म्हणून. मग अशा वेळी काय होतं, ज्यावेळी झोपण्याची वेळ होते त्यावेळी कलामांचे वडील त्यांना विचारतात की आज तुझा दिवस कसा गेला, शाळेमध्ये तू काय काय अभ्यास केला, असं विचारल्यानंतर मग त्यावेळी कलाम त्यांना विचारतात, म्हणजे आपल्या वडिलांना विचारतात, बाबा तुम्हाला खरोखरच करपलेली भाकरी आवडते का हो, असं विचारतात. तसं विचारल्यानंतर मग त्यावेळी ते सांगतात की अरे आई दिवसभर घरामध्ये कष्ट करते की नाही, तुमची पण आई करते ना, आई दिवसभर एवढी सगळी घरामध्ये कामं करते, कष्ट करते, आणि मग ती भाकरी करपली म्हणून मी जर ओरडला असतो, दंगा केला असतो, राग केला असता तर तिच्या हृदयाला किती वेदना झाल्या असत्या. मी एक करपलेली भाकरी खाल्ली म्हणून काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा एवढं काय होणार आहे. पण जर मी तिला बोललो असतो तर तिला खूप वाईट वाटलं असतं, तिला रडायला आलं असतं, म्हणून मी करपलेली भाकरी मला आवडते असं बोललो म्हणून. आणि आपल्याला जर नाती टिकवायची असतील तर गुणदोषांसहित एकमेकांना स्वीकारलं पाहिजे. मी तरी कुठं परिपूर्ण आहे असं अब्दुल कलामचे वडील सांगतात. काय सांगतात व्यवस्थित ऐका सीतांशू, समजलं का, की कोणीच परिपूर्ण नाही आहे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी आहेच. मग जर आपल्याला नातं व्यवस्थित पुढे न्यायचं असेल, नातं चांगलं टिकवायचं असेल तर आपण त्याचे दोष पण स्वीकारले पाहिजेत ना. कधी चूक झाली तर माफन केली पाहिजे. आता कधी तुमच्या मम्माने तुम्हाला मारलं तर तुम्ही समजून गेला पाहिजे ना की आपण चुकलो, आपली चुकी झाली म्हणून आपल्याला आईने मारलं, का राग करायचा नाही. तर आपलं काय चुकलं ते बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुधारणा करायची. या जीवनामध्ये कोणच परिपूर्ण नाही आहे, त्यामुळं एकमेकांना समजून घेऊन कुटुंबामध्ये आपण सगळ्यांनी आनंदाने राहिलं पाहिजे असं अब्दुल कलामांचे वडील अब्दुल कलामांना सांगतात. ही गोष्ट आहे दुसरी, करपलेली भाकरी गोष्टीचं नाव. आवडली का ही गोष्ट? मग आईनं जो स्वयंपाक केलेला आहे त्याला नावं ठेवायची का नाही, जे आईनं बनवलेलं आहे ते खायचं. शिवाय काय करायचं, समजा तुम्हाला एखादी भाजी आईनं बनवली आणि ती आवडली नाही तर तुम्ही काय करायचं, गोड भाषेमध्ये आपण प्रेमानं पण सांगू शकतो की नाही, आई आज ही भाजी बनवली आहे ना ती मला जरा आवडली नाही, मला दुसरं काही देशील का, असं बोललं तर किती छान वाटतंय. काय भाजी केली, कसं वाटतंय. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते आपण चांगल्या पद्धतीने आपल्या आईला सांगू शकतो. मग आईला पण बरं वाटतं ना, हा माझा मुलगा किती छान बोलतोय, श्यामचं कौतुक करते की नाही, अरे श्याम तू किती छान बोलतोस, तुला कोणी शिकवलंय बोलायला. हां, तसंच आपण सुद्धा आपल्या आईला दुखवायचं नाही. अशा 2 गोष्टी मी तुम्हाला शनिवारी स्मृती दिन आहे म्हणून आज सांगितल्या. हां, आवडल्या ना तुम्हाला.